अहिल्यानगर शहरात भर चौकात गोळीबार करणाऱ्यांची पोलिसांनी दहशत मोडली। ज्या ठिकाणी गुंडगिरी तिथेच पोलिसांची वरात। शहरात कायद्याचा डंका। अहिल्यानगर शहरात भर चौकात गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या गुंडांवर पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांच्या दहशतीचा कायमचा बंदोबस्त केला। कोठला परिसरातील राज चेंबर भागात एका ट्रॅव्हल व्यावसायिकावर गोळीबार करून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारा मुकुंद नगर येथील जैद सय्यद उर्फ टैप्या आणि त्याच्या साथीदारांना तोफखाना पोलीस ठाणे पोलिसांनी अटक केली। विशेष म्हणजे सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी ज्या ठिकाणी आरोपीने हातात बंदूक घेऊन दहशत पसरवली होती त्याच जागी पोलिसांनी आरोपीची थेट वरात काढत गुंडगिरीला जशास तसे उत्तर दिले। या प्रतिकात्मक कारवाईतून गुंडगिरीला नगरमध्ये जागा नाही असा ठाम आणि स्पष्ट संदेश देण्यात आला। भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहर हादरले होते। व्यापारी, नागरिक आणि परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले होते। मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना जेरबंद करण्यात आले। आरोपीला अटक करून त्याच भागातून वरात काढत पोलिसांनी कायद्याचा दरारा पुन्हा एकदा सिद्ध केला। या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून शहरात पुन्हा एकदा कायदा सर्वोच्च असल्याचा विश्वास बळावला आहे। या कारवाईनंतर अहिल्यानगर पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। गुन्हेगारीला थारा देणार नाही असा थेट इशारा पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे। नगरमध्ये गुंडगिरी करणाऱ्यांनी आता सावध राहावे, अन्यथा कायद्याचा हात लांब आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। 11 फेब्रुवारी संध्याकाळी साधारणतः 11, 11:30 दरम्यान कोटला परिसरामधील यातील जो जैद सय्यद उर्फ टैप्या नावाचा जो आरोपी आहे त्यांनी त्या ठिकाणी त्या जखमीला गोळी मारून त्याला जखमी केले होते। त्यानुसार गुन्हा दाखल होऊन तो आणि त्याचे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्या आरोपीने जो गुन्हा कसा केलेला आहे, कशा पद्धतीने केलेला आहे, तो आरोपी कशा पद्धतीने आलेले आहेत, आल्यानंतर ते एका ठिकाणी कसे आले, त्यानंतर ते कुठे गेले, ते सर्व जो रिक्रिएशन पंचनामा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पुढील जे त्यांच्या घरधडती आहे ते पण करण्यात येणार आहे। नाही, त्याबाबत आणखी तपास चालू आहे। जो आरोपीकडनं ते गुन्ह्यात वापरलेले जे हत्यार आहे, बाकी सर्व गोष्टी आपण जप्त केलेल्या आहेत। बाकी काही गोष्टी तपासावर निष्पन्न होतील। नाही, आणखी त्या बाबतीमध्ये पुढील जे कारवाई ते चालू आहे।